बुलेटिनमध्ये आता बातम्या सविस्तर पाहूया। स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या तथाकथित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसले याचा पुण्यातील मांजरी बुद्रुक इथं त्यानं मठ थाटलेला आहे। भोसलेवर याआधी आर्थिक फसवणूक, गुंडगिरीसह बलात्कारासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल होते। अनेक मोठ्या नेत्यांबरोबर त्याचे फोटोही आहेत। इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी असलेला भोसले बीएडच्या परीक्षेत नापास झाला। त्यानंतर आठवड्या बाजारात सुके बोंबील विकत उदरनिर्वाह करायचा। नंतर बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगत मांजरी बुद्रुक इथल्या घावटे वस्तीमध्ये त्यानं मठ स्थापन केला। त्या ठिकाणी भक्तांकडून 21,000 ते 51,000 रुपये दर्शनाची फी घेत होता। घरी येण्यासाठी 1 लाख रुपये फी घेत होता। अशा अनेक भक्तांचे आर्थिक फसवणूक करणाऱ्या मनोहर मामाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करून पकडलं। बाळू मामाचा अवतार म्हणवणाऱ्या सद्गुरू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याने पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे मठ स्थापन केला होता। आपण आता NDTV मराठीच्या माध्यमातून आता या ठिकाणी या मठाच्या बरोबर समोर आहोत। या ठिकाणी जवळपास 5 गुंठ्यामध्ये घावटे वस्ती या ठिकाणी हा मठ स्थापन करण्यात आला होता। कृष्णाई फार्म असं या इमारतीचं नाव आहे। परंतु या बैठक खोलींमध्ये बाबाचा दरबार भरत होता। या दरबारामध्ये अनेक आमदार, खासदार, सनदी अधिकारी, अनेक आजी-माजी मंत्री या ठिकाणी येऊन दर्शन घेत होते। या दर्शनासाठी मनोहर मामा 21,000 ते 51,000 रुपये रोख रक्कम दर्शनाची फी घेत होता। आणि जर घरी कोणाला व्हिजिट करायची असेल तर मनोहर मामा जवळपास 1 लाख रुपये फी त्यांच्याकडून घेत होता। खरं तर मुळातला लासुर्णे या गावातला मनोहर मामा खरं तर त्या ठिकाणी DED नापास असलेला हा DED शिक्षक होता। परंतु उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळे सुके बोंबील विकून त्याने उदरनिर्वाह केला। त्यानंतर काही वर्षांपूर्वी तो गायब झाला आणि त्याने नंतर उंदरगाव, घोटी आणि पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे मठ स्थापन करून त्यांचं प्राबल्य वाढवलं होतं। एकूणच या ठिकाणी मनोहर मामाला अटक करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचे जवळपास 8 ते 10 पथक या ठिकाणी आले होते आणि त्यांनी विशाल वाघमारे आणि मनोहर भोसले यांना या ठिकाणी ताब्यात घेतले। आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आहेत। या ठिकाणी अमोल तुपे आहेत। नमस्कार, NDTV मराठीमध्ये स्वागत। आपण काय सांगाल, या ठिकाणी दरबार भरत होता मनोहर मामाचा, तर कोण कोण इथं हजेरी लावत होते? इथे आमदार, खासदार तसेच मंत्री, आत्ता जे चालू मंत्री आहेत ते सुद्धा येत होते। IAS IPS अधिकारीसुद्धा यायचे। तर इथं आल्यानंतर त्यांची काहीतरी 20,000 फी असायची, कुणाला 1 लाख रुपये फी। ज्यांचे जे कार्यक्रम असतील लग्न वगैरे तिथे जाऊन 1 लाख रुपये ते घेत असायचे। पण हे जे अशा बोंधू बाबा आहेत यांच्यावरती कडक कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे आता तर गुन्हा दाखल झालेलाच आहे। पण ह्याच्यावरती मनोहर मामा उर्फ भोसले त्यांच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे। बरेचसे आमदार, खासदार, सनदी अधिकारी सहकुटुंब दर्शनाला येत होते, तर समाजाला काय यातून संदेश मिळतो? तेच आमचं म्हणणं आहे की A1 क्लास अधिकारी जर अशा प्रकारचे बोंधू महाराजांना भेटत असतील तर सामान्य जनतेने यांच्याकडनं काय आदर्श घ्यायचा? सामान्य जनतेने काय असा आदर्श घ्यायचा असा आमचा प्रश्न आहे। तर त्याच्यावर काहीतरी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे। आता सध्या हा मठ बंद आहे। जेव्हा मनोहर मामाला अटक झाली त्यानंतर इथे काही लोक होते ते इथून गायब झालेले आहेत। आता हा मठ बंद आहे, तर लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? लोकांना असं आमचं सांगणं आहे की तुम्ही अशा बोंधुगिरी करणाऱ्या लोकांच्या ह्याच्यात जाऊ नये ना, बळी पडू नये अशी आमची मागणी आहे लोकांना। तर या ठिकाणी मांजरी बुद्रुकच्या घावटे वस्तीमध्ये हा कृष्णाई फार्ममध्ये हा मठ भरत होता आणि या ठिकाणी अनेक सनदी अधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार आणि सहकुटुंब येऊन या ठिकाणी दर्शन घेत होते आणि रोख रकमेच्या स्वरूपात दर्शनाची फी देत होते। कॅमेरामन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी,